उन्हाळ्यासाठी खास झटपट होणाऱ्या पण केसांना खूप हेल्दी ठेवणाऱ्या, केस गळती कमी होऊन केस वाढीसाठी मदत करणाऱ्या 3 रेमेडीज, 3 स्कॅल्प सिरम म्हणा किंवा टोनर म्हणा, खूप महत्त्वाचे आहेत. तर कसे करायचे ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 रेमेडीज बघणार आहोत. छोट्या-छोट्या आहेत, पण केसांसाठी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. उन्हाळ्यासाठी खास आपण बघा टोनर म्हणू शकतो किंवा स्कॅल्प सिरम म्हणू शकता. झटपट होणाऱ्या आहेत, पण केसांना हेल्दी ठेवणाऱ्या. कोणतीही क्रीम करायला नको, पेस्ट करायला नको, केसांना जास्त वेळ ठेवून परत केस धुवायला त्रास नको आणि त्याच्यामुळेच हे सोपे उपाय आहेत. तर यातील पहिला जो उपाय आहे, याच्यामधील जे साहित्य आहे, याच्यामध्ये बघा आवळा घेतलेला आहे कोरफड घेतलेली आहे, एक छोटंसं पान आणि कढीपत्ता घेतलेला आहे. या तीनही वस्तू केस वाढण्यासाठी आणि स्पेशली केस गळती कमी करण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच केसांना एक नॅचरली शाईन ॲड करतात, डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यासोबतच बघा, जर तुमचे केस मधूनच तुटत असतील, खूप ड्राय झालेले असतील ना, तर त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. तर तीनही वस्तू आपण एकत्रितरित्या वाटायच्या आहेत. जर तुम्ही ॲलोवेराचं जेल काढलं की नाही, तर जे आता गाळल्यानंतर असं लिक्विड जास्त जे वाटतं की नाही, तर तुम्ही जेल काढल्यानंतर ते खूप छान असं सिरम टाईप स्कॅल्प सिरम एकदम स्कॅल्पला लावण्यासाठी मदत होते, असं होतं. थोडंसं हे पाणीदार झालेलं आहे, कारण की मी डायरेक्ट वाटलेलं आहे आणि आवळ्यामधील ज्यूससुद्धा निघालेला आहे. तुमच्याकडे आवळा नसेल तर तुम्ही पावडर वापरा. जेलमध्ये पावडर आणि तेल, कढीपत्ता ॲड करून लावायचा आहे. संपूर्ण स्कॅल्पला लावायचा आहे. अगोदर चांगला मसाज करून घ्यायचा आणि त्याच्यासोबतच जर उरलं तर संपूर्ण केसांना लावायचं आहे. खूप छान शाईन येते, केस कंडिशनिंग होतात आणि एकदम हेल्दी राहतात सुद्धा. तर बघा, अगोदर मी ऑइलिंग तर केलेलंच होतं, तरीसुद्धा बघा त्याच्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं आणि सगळ्या केसांना लावून घ्यायचं. अगोदर छान पूर्ण सगळीकडे स्कॅल्पला लावून घ्यायचं आणि थोडासा जेंटल मसाज करायचा आहे. आणि बघा, उन्हाळ्यासाठी एकदम झटपट होणारी आणि पटकन केस धुण्याच्या अगोदर एक अर्धा ते 1 तास केसांना लावायचा आणि त्याच्यानंतर हेअर वॉश करायचा. खूप वेळही लागत नाही, पण आपल्या केसांना जे फायदे व्हायचे आहेत ना, ते होतात. कारण की बघा, खूप कोणतीही क्रीम बनवायची, परत ती लावायची, त्याच्यामध्ये थोडासा वेळ जातो आणि गरमीमध्ये तेवढ्या गोष्टी नको वाटतात करायला. तर तुम्ही हे हलके-फुलके उपाय करू शकता. पण कोणताही तुम्ही ज्यावेळेस हेअर वॉश करता की नाही, तर फक्त स्कॅल्पला तरी काही ना काही छोटी-मोठी तरी रेमेडी लावा. खूप फरक पडतो आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. यानंतरची दुसरी रेमेडी आहे, म्हणजेच टोनरच आहे. तर याच्यासाठी 2 वस्तू लागणार आहेत आपल्याला. खूप जास्त वस्तू घेतलेल्या नाहीत, कारण झटपट होणारे रेमेडीज बघतोय आपण. तर भिजत घातलेली मेथी घेतलेली आहे. रात्रभर भिजत ठेवायची, खूप छान भिजते. आणि जास्वंदीची फुलं घेतलेली आहेत. आता फुलांविषयी तर परत सांगायलाच नको, कारण की तुम्ही चॅनलवरती एवढे सारे व्हिडिओज बघत आहात आणि म्हणजे मला ना असं, म्हणजे मला माहीत नाही तुम्ही किती विश्वास ठेवता, पण मी प्रत्येक वेळेला जर मी एवढ्या केसांना लावत असेल ना, तर आणि ज्यांनी म्हणजे स्वतःहून जर हे रेमेडीज ट्राय केलेले असतील आणि त्यांना त्याचे रिझल्ट्स भेटलेले असतील ना, तर त्यांना माहीत आहे की हे फुलं आपल्या केसांसाठी काय आहेत. तर बघा, मेहंदीमधून लावा, तेलामधून लावा, हेअर मास्कमधून लावा, स्पा म्हणून लावा किंवा टोनर म्हणून लावा, कोणत्याही प्रकारात लावा. केसांचं टेक्स्चर खूप भारी होतं आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी सांगते की तुम्हाला ज्या प्रकारात लावायचं असेल ना, तर लावा. पण फुलं तुम्ही लावा. फुलं नसतील तर त्याची पावडर किंवा त्याची पानं जरी लावली ना, तरीसुद्धा तेवढाच फायदा होतो. आता बघा, आपण टोनर बनवते कारण की खूप वाटघाट न करता म्हणजे झटपट होणारी प्रोसेस आहे आणि धुवायला पण सोपं जातं. तर मेथ्या ज्या आहेत ना, त्या परत मी पाण्यात उकळून घ्यायच्या आहेत आपल्याला, कारण की त्याचे जे गुडनेस आहेत ना, ते परत पाण्यामध्ये उतरतील. फुलंसुद्धा त्याच पाण्यात टाकायचं आणि उकळून घ्यायचे चांगले. आता बघा, अमिनो ॲसिड, त्यासोबतच विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स आणि मेथ्यांचं पण तसंच प्रोटीनसोबत भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत की आपल्या केसांना त्याचा डायरेक्ट फायदा होतो. केस गळतीनं तुरंत थांबते किंवा कमी होते. तुम्ही कंटिन्यू जर केल्याने या गोष्टी, तर खूप जास्त फायदा होतो. एकाच वापरामध्ये तुम्हाला थोडेफार रिझल्ट जाणवतील. केसांचं टेक्स्चर जे आहे ना, ते चेंज झालेलं दिसेल. त्यासोबतच केस चमकतील. पण तुम्ही जर कंटिन्यू कराल ना, तर एक नेक्स्ट लेवल केस आपले हेल्दी होतात. तर आता ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या उकळून घेतलेल्या आहेत आणि हे गाळून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर पुढील प्रोसेस करायची आहे. आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन कोणत्याही गोष्टी ॲड करू शकता. याच्या अगोदर मी तसे पण व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. त्याच्यामुळे
कमी साहित्यात आणि झटपट होणारी प्रोसेस दाखवते. कारण याच्यात परत तुम्ही त्या मेथ्यांसोबत कलोंजी, त्याच्यासोबतच तांदूळ, जवस भरपूर साऱ्या गोष्टी ॲड करू शकता, कढीपत्ता. पण ते व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यात फक्त 2 वस्तू आणि थंड झाल्यानंतर थोडंसं खोबरेल तेल ॲड करायचं आहे. ऑलिव्ह ऑइल तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा ॲड करा. आता बघा हे एका स्प्रे बॉटलमध्ये मी भरलेलं आहे आणि थोडंसं शेक करून घ्यायचं आणि संपूर्ण स्कॅल्प सहित तुमच्या सगळ्या केसांना हे स्प्रे करून घ्यायचं आहे. खूप केस चमकतात म्हणजे डायरेक्ट रिझल्ट्स भेटतात. कारण काय होतं बघा, तुम्ही कंडिशनर न लावता तुम्ही हे करून बघा. एवढे सिल्की होतात केस आणि या ठिकाणी मी ऑइलिंग केलेलं नाही, तरीसुद्धा हे स्प्रे करता याच्यात तेल ॲड केलेलं आहे. अगोदर बघा पूर्ण स्कॅल्पला लावून घ्यायचं आणि थोडंसं बॉटलने बघा काय होतं, थोड्या केसांना पटकन होतं. मी दाखवते तुम्हाला, पण नंतर पण माझाच हात कंटाळून येतो. परत मी हातानेच लावते. म्हणजे असं होतं भरपूर वेळेला तर मी डायरेक्ट हातानेच लावते. पण नाही का थोडंसं व्हिडिओसाठी स्प्रे करून दाखवते तुम्हाला. पण सोपं जे तुम्हाला जसं पडेल ना तसं लावायचं आहे. अगोदर बघा संपूर्ण स्कॅल्प लावून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जास्त प्रमाणात जर झालेलं असेल ना, तर सगळ्या केसांना लावायचं. ओली केस झाली ना तरीसुद्धा चालतील आणि तुमचे केस लहान असतील आणि तरीसुद्धा जास्त झालेलं असेल, तर त्याच्यातच शॅम्पू ॲड करून तुम्ही केस धुण्यासाठी सुद्धा वापरू शकता. चांगलं स्कॅल्पचा मसाज करायचा आणि बघा केसांमध्ये ना खाज असेल, कोंडा असेल कमी प्रमाणात, तर तो सुद्धा कमी होतो. जर जास्त प्रमाणात असेल ना, तर थोडंसं मसाज करायचा आणि उकळतानाच जर तुम्ही लिंबाची पानं जर त्याच्यात थोडीशी टाकली की नाही आणि थोडासा कढीपत्ता, तर अजून जास्त फरक जाणवेल. तुम्हाला ज्या गोष्टी म्हणजे जसे तुमच्या केसांमधील प्रॉब्लेम आहेत ना, त्यानुसार वस्तू ॲड करायच्या आहेत. आणि बघा शेवटी मी सगळ्या केसांवरतीच ते ओतून घेतलेलं आहे आणि पूर्ण मसाज करून घ्यायचा आणि 1 तासानंतर हेअर वॉश करायचा. केस धुताना फक्त शॅम्पू लावायचा आहे आपल्याला, कंडिशनर लावायचं गरजच नाही. कारण एवढ्यानेच केस एवढे भारी होतात. त्याच्यासोबतच बघा जे मंथली किंवा सगळ्या मी रेमेडीज ट्राय करते ते सुद्धा करायचंच आहे आणि त्याचं सगळ्यांचेच हे रिझल्ट्स आहेत. आता तिसरी जी रेमेडी आहे की नाही ती खूप सोपी आहे. फक्त एका वस्तूची आहे. मेथ्या भिजत ठेवायच्या आणि त्याच परत उकळून त्याचं जे पाणी आहे की नाही तर ते पाणी स्प्रे करायचं आहे. खूप सोपं आहे ही गोष्ट. एकच वस्तू आहे, पण खूप महत्त्वाची आहे आपल्या केसांसाठी. तर या तीनही रेमेडीज तुम्हाला कशा वाटल्या हे सांगण्यापेक्षा तुम्ही ह्या म्हणजे रेमेडीज ट्राय करा तुमच्या केसांमध्ये. ज्यावेळेस तुम्हाला रिझल्ट्स येतील ना, त्यावेळेस मला तुम्ही कमेंट करून सांगितलं तरीसुद्धा चालेल. परत मी तेच सांगते, की नॅचरल गोष्टींचा आपल्या केसांसाठी भरपूर फायदा असतो. केस धुण्यापूर्वी तुम्ही कोणतीही रेमेडी करा. केस हेल्दी होतात, केसांचं टेक्स्चर चेंज होतं, खूप शाईन ॲड होते, डॅन्ड्रफ कमी होतो, केस गळतीसुद्धा कमी होते. थोडंफार जर आपले हेअरफॉल होत असेल ना, तर तेवढा नॉर्मल असतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी या 3 पैकी कोणतीही ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत की नाही, त्यानुसार तुम्हाला या रेमेडीज करायच्या आहेत. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. धन्यवाद.